नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. रुद्रचा निर्णय ऐकून सोहाला खूप राग येतो. सोहा बोलते गौरीबद्दल, आय एम शुअर हा तिचा प्लॅन असणार आहे पैसे मिळवण्यासाठी. रुद्र, अरे तुला फसवलंय ना तिने आणि तू पुन्हा पुन्हा तिच्या ट्रॅपमध्ये अडकतोय. आशाने ती आपल्या घराला होल करेल. रुद्र, अरे हे प्रेम वगैरे काहीच नाही, सगळा ड्रामा आहे नुसता. तर रुद्र चिडतो आणि बोलतो, बस झालं सोहावहिनी, खूप बोललात गौरीजींना. मेड बोललेलं मी ऐकून घेणार नाही आणि गौरीजी या घरच्या होणाऱ्या सुनबाई आहेत हे लक्षात घ्या. मनोरमा आजी आणि रेवतीला जबरदस्त धक्काच बसतो. तर सुमित टाळ्या वाजवतो, तयार राहा, काही दिवसाने रुद्र त्या मेडच्या तालावर नाचायला लावणार आहे आपल्याला. पण मी त्या चीफ मेडला या घरात येऊ देणार नाही. तर रुद्र त्याची कॉलर पकडतो, म्हणतो, गौरीजींना चीफ मेड किंवा फालतू म्हणायचं नाही हा, का तू माझा भाऊ आहेस हे विसरून जाईन. असं म्हणल्यानंतर सुमित बोलतो, त्याची त्या चीप मेड साठी फालतू माझी कॉलर पकडतोय. तर रुद्र बोलतो, ए ए वहिनीमुळे मी शांत बसलोय हा, नाहीतर एक जरी शब्द बोललास ना तर तुझा जीव घेईन मी. असं म्हणून ढकलून देतो रुद्र त्याला. सुमितला धक्काच बसतो. रेवती तोंड तर बघण्यासारखंच होतं. तर रेवती लगेच गौरीला फोन करते, म्हणते, रुद्र नको होता ना तुला तुझ्या आयुष्यात. हे गौरी, आता ताबडतोब लगेच निघ. घरच्यांना येऊन सांग मला हे लग्न मान्य नाही, मी रुद्रशी लग्न करणार नाही म्हणून. तर रेवती ठेवून देणार असते, कारण मी म्हणल्यामुळे गौरी ऐकेल म्हणून. तर गौरी ऐकत नाही, तिला घाबरत नाही. ती म्हणते की मी नाही येणार, येऊ शकत नाही. काय म्हणाली म्हणते रेवती. तर परत गौरी बोलते, आता आम्ही कधीच वेगळी होऊ शकत नाही, अशी गौरी ठामपणे रेवतीला बोलते. तर रेवतीला धक्काच बसतो. तर पुढील भागात गौरीला परत धमकी देईल का, तर रेवती परत गौरी तिला सडेतोड उत्तर देईल का, हे बघणं रंजक ठरणार आहे मित्रांनो. धन्यवाद.